नमस्कार बालदोस्तांनो, चला आज आपण शिकणार आहोत वेगवेगळ्या टाइप्सचे ट्रायंगल, त्रिकोणाचे प्रकार कोणकोणते असतात आणि त्यानंतर त्रिकोणाच्या कोनाच्या दुभाजकाचा गुणधर्म. हाऊ यू कॅन ड्रॉ द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगलचे अँगल बायसेक्टर कसे काढायचे ह्याच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला पहिल्यांदा त्रिकोणाचे प्रकार ही इयत्ता 6वीला झालेलेच आहेत, त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. हा तुम्हाला पहिला प्रकार दिसतोय, हा त्रिकोण आहे. या त्रिकोणाचे तिन्ही कोन जर आपण मोजले, इफ यू मेजर द 3 अँगल्स ऑफ अ गिवन ट्रायंगल देन दीज आर द ॲक्यूट अँगल. हे सर्व तुम्हाला लघुकोन दिसतील. याचं माप तुम्हाला 90 डिग्रीपेक्षा 90 अंशापेक्षा कमी दिसतील आणि म्हणून ह्या आपण फिगरला म्हणायचं, ह्या ट्रायंगलला म्हणायचं इट इज कॉल्ड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. त्याला म्हणतो आपण लघुकोन त्रिकोण. तुम्हाला दुसऱ्या आकृतीमध्ये असं दिसेल की हा जर आपण कोन मोजला तर हा कोन 90 मापाचा कोन येईल आणि 90 मापाच्या कोनामुळे या त्रिकोणाला म्हणायचं काटकोन त्रिकोण. 90 मापाच्या कोनाला काटकोन म्हणतो आपण आणि ह्या त्रिकोणाला म्हणायचं इट इज कॉल्ड राईट अँगल ट्रायंगल. वेन यू मेजर दिस अँगल देन दिस अँगल शुड बी अ 90 डिग्री and this 90 degree angle is called right angle and this triangle is called right angle triangle. ह्या ट्रायंगलला म्हणायचं राईट अँगल ट्रायंगल. आणि तिसरा तुम्हाला इकडे अजून एक ट्रायंगलची फिगर दिसते. या फिगर मध्ये इफ यू मेजर दिस वन अँगल, हा जर आपण अँगल मोजला, हा जर आपण कोन मोजला, इट इज मोर दॅन 90 डिग्री. हा 90 पेक्षा जास्त आहे आणि म्हणून ह्याला म्हणायचं ऑब्ट्यूस अँगल, ह्याला म्हणायचं विशाल कोन. आणि विशाल कोनमुळे ह्या त्रिकोणाला नाव दिलंय विशाल कोन त्रिकोण. यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. हे झाले या कोनाच्या मेजरवरनं. हा आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगल, लघुकोन त्रिकोण. हा आहे राईट अँगल ट्रायंगल, ज्याला म्हणतो काटकोन त्रिकोण. आणि हा आहे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, त्याला म्हणतो आपण विशाल कोन त्रिकोण. समजा तुम्हाला बाजू दिल्या असतील, समजा ह्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतील तर समजायचं याला म्हणायचं समभुज त्रिकोण. समजा या त्रिकोणाच्या 2 बाजू सारख्या असतील तर त्याला म्हणायचं आपण समद्विभुज त्रिकोण. आणि ह्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतील तर त्याला म्हणायचं आपण विषमभुज त्रिकोण. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण इफ ऑल 3 साइड्स आर इक्वल इट इज कॉल्ड इक्विलॅटरल ट्रायंगल. इफ द 2 साइड्स आर इक्वल इट इज कॉल्ड isosceles triangle and all the 3 sides are different. तिन्ही जर साइड्स वेगवेगळ्या असतील इट इज कॉल्ड स्केलिन ट्रायंगल. अशी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायंगल दिलेले आहेत. तर आज आपल्याला इयत्ता 7वी मध्ये ह्या ट्रायंगलचे वेगवेगळ्या प्रकारावर आधारित आपल्याला एक कृती करायची आहे. ती अतिशय महत्वाची कृती आज आपण शिकणार आहोत. सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि ती कृती माझ्यासोबत करत चला, जेणेकरून तुम्हाला ती कृती समजून घ्यायला किंवा काढण्यासाठी सोपी पडेल. चला तर आपण सुरू करूया आपली त्रिकोणाची अँगल बायसेक्टरची कृती. लेट स्टार्ट द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकाचा गुणधर्म आपल्याला शिकायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 त्रिकोण दिलेले आहेत. हा जो त्रिकोण आहे हा आहे लघुकोन त्रिकोण आणि हा आहे तुम्हाला विशाल कोन त्रिकोण. याला म्हणतो आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल आणि हा आहे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. पहिल्यांदा त्रिकोण काढून घेतला आपण आणि त्रिकोण काढून घेऊन या त्रिकोणाला नाव देऊया. समजा हा कोन असेल, हा त्रिकोण असेल ट्रायंगल AB आणि इकडूनचा हा अँगल असेल C. तुम्हाला 3 अँगलची नावं दिलेली आहेत. आता या तिन्ही अँगलचे आपल्याला बायसेक्टर काढायचे आहेत, ज्याला आपण कोन दुभाजक म्हणतो. तिन्ही कोन दुभागायचे आहेत आणि तिन्ही कोन दुभागल्यावरती काय होते याच्याविषयी आपल्याला या ठिकाणी गुणधर्म शोधायचा आहे. मग तिन्ही कोन दुभागण्याची आपल्याला कृती आपण मगाशी केलेलीच आहे. ती कृती आपण समजून घेऊया आणि पुन्हा नव्याने करूया. पहिल्यांदा आपण कोन B दुभागूया. हा कोन B दुभागताना पहिलं या कोन मापकाचं जे लोखंडी टोक आहे हे लोखंडी टोक आपण या B या ठिकाणी ठेवू. B या कोनावर ठेवूया. B या कोनावर ठेवल्यावरती आपल्याला B वरनं हा अँगल बायसेक्टर काढायचा आहे, कोन दुभाजक काढायचं आहे. B वर ठेवल्यावरती इकडे असा एक कंस मारून घेऊ. B वर ठेवून एक कंस मारून घ्यायचा. एक कंस मारून घेतला, आर्क मारून घेतला की हे जे 2 पॉइंट आलेले आहेत या 2 पॉइंटला विशिष्ट अशी मार्किंग करा. हा एक पॉइंट आलाय, इकडे खालती हा एक पॉइंट आलेला आहे. हे दोन्ही पॉइंट जे आहेत ते खूप महत्वाचे पॉइंट आहेत. ह्याला नाव दिलं तरी चालेल X आणि याचं नाव दिलं आपण Y.
आणि एक्स आणि वाय त्याच्यावरनं जेवढं माप घेतलेलं तेवढं घेतलं तरी चालेल किंवा वाढवलं तरी किंवा कमी केलं तरी चालेल. आपण आहे तेवढंच माप घेऊया आणि घेतलेल्या मापावरनं पहिल्यांदा वाय वर हे टोक ठेवूया. पहिल्यांदा वाय वर हे टोक ठेवलं अँड यू कॅन मेक हिअर वन आर्क. तुम्हाला इकडे आर्क मारायचा आहे. नाउ when you draw the arc now from that x point, आता x पॉइंट वरनं आपल्याला पुन्हा या ठिकाणी अजून एक असा आर्क मारायचा आहे. हे दोन्ही आर्क एकमेकांना छेदतील अशी कृती करायची आहे आणि हे दोन्ही आर्क एकमेकांना छेदतील त्यावेळेस आपल्याला या बी चा अँगल बायसेक्टर या पॉइंट मधून, जिकडे तुम्ही हा पॉइंट इकडे बायसेक्ट केलेला आहे, छेदलेला पॉइंट आहे आणि इकडूनचा हा बी जो पॉइंट आहे हा जर आपण व्यवस्थितरित्या अशा जोडला मोठ्या एकदम स्ट्रेट रुलरच्या सहाय्याने आणि लाईन आपण ड्रॉ केली तर हा जो काही अँगल बायसेक्ट झालेला आहे तो अँगल बी बायसेक्ट झालेला आहे. हा बी कोन दुभाजकाचा त्रिकोणाचा हा कोन बी जो आहे तो बी आपण काय केला, बायसेक्ट केलेला आहे. आता आपल्याला बाजूचा जो अजून दुसरा जो अँगल आहे, दुसरा कोन आहे सी, तो बायसेक्ट करायचा आहे, तो आपल्याला दुभागायचा आहे. पुन्हा तीच कृती करायची. या कृतीमध्ये पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला, तर पहिल्यांदा सी वरती टोक ठेवावं लागेल. सी वरती हे टोक ठेवून आपल्याला इकडे असा एक आर्क मारून घ्यावा लागेल. हा आर्क मारून घेतल्यावरती हे अंतर आहे तेवढंच ठेवलं तरी चालेल किंवा वाढवलं तरी चालेल. आणि नंतर हे जे पॉइंट्स आलेले आहेत त्या पॉइंट्स वरून आपल्याला पुन्हा तिकडे काय काढायचे, तर आर्क मारायचे आहेत. या पॉइंट्सला पहिले नाव देऊया. समजा याचं नाव असेल पी आणि याचं नाव असेल क्यू. हे दोन आपण पॉइंटला नाव दिलेले आहेत. आणि नंतर पुन्हा या क्यू वरती आपण हे टोक ठेवूया व्यवस्थित. घाई करायची गरज नाहीये. आणि इकडे एक आपल्याला असा एक आर्क मारून घेऊया. हा क्यूचा आर्क झाला. सेम आर्क आपल्याला पी वरनं मारायचा आहे. पी वर पुन्हा टोक ठेवा व्यवस्थित. हे पॉइंट आपल्याला व्यवस्थित दिसले पाहिजेत. आणि नंतर पुन्हा इकडे आपल्याला एक असा एक दुसरा आर्क मारून घ्यायचा आहे. आणि दुसरा आर्क मारून घेतला की तुम्हाला इकडे कळेल की क्यूचा पॉइंट आणि पीचा पॉइंट जिकडे आर्क जॉईन केलेला आहे तिकडे पेन्सिलीने डॉट करून घ्या. आणि डॉट केलेला हा जो पॉइंट आहे हा आणि हा आर्क हा इकडे पॉइंट येतोय. हा पॉइंट आपण व्यवस्थित शोधायचा आणि तो शोधून ही जी लाईन जी आहे ही लाईन सरळ अशी इकडून ड्रॉ करून घ्यायची. ही सी मधून जाणारी जी लाईन आहे इट इज अँगल बायसेक्टर ऑफ सी. ही या सी चा अँगल बायसेक्टर झाला. हा सी चा कोन दुभाजक झाला. दोन कृती करून झाल्या. वेन वी सी द ट्रँगल ज्यावेळेस बघतो आपण त्रिकोण बघतो, त्रिकोणाला 3 कोन असतात. त्यातला बी पण आपण अँगल बायसेक्ट केला, सी पण आपण अँगल बायसेक्ट केला. या दोघांचा आपण दुभाजक काढला. आता हा ए बाकी राहिलाय. या एचा पण आपल्याला अँगल बायसेक्टर त्याच पद्धतीने काढायचा आहे. पहिल्यांदा आपण काय करणार, तर पहिल्यांदा आपण हे जे अंतर थोडंसं घ्यायचं आपल्या कंपासमध्ये. देन टेक अ पॉइंट ऑन ए. आता एचं दुभाजक काढायचं. ए वरती टोक ठेवा आणि ए वर टोक ठेवून तुम्हाला असं आर्क मारून घ्यायचं आहे. एक सिंगल आर्क मारला तरी चालेल किंवा थोडे थोडे छोटे आर्क मारले तरी चालतील. पुन्हा हे जे पॉइंट आलेले आहेत या पॉइंटला नाव द्या. या पॉइंटला नाव येणार एम. या पॉइंटला नाव देऊ आपण एन. दोन पॉइंट आपण काढलेले आहेत एम आणि एन. पुन्हा हे जे अंतर आहे हे अंतर आहे तेवढंच ठेवा आणि एम वरती मग पुन्हा काय ठेवा, हे टोक ठेवा व्यवस्थित. एम वर टोक ठेवून आपण थोडंसं अंतर वाढवूया म्हणजे आपल्याला आकृती क्लिअर दिसेल. हे अंतर मी थोडंसं वाढवतो. एम वरती टोक ठेवून आपल्याला इकडे असा एक आर्क मारून घ्यायचा आहे. इकडे मी आर्क मारलेला दिसून येतो. पुन्हा या एन वर टोक ठेवायचं आहे. एन वर टोक ठेवून इकडे आपल्याला दुसरा आर्क मारून घ्यायचा आहे याच्यावरतीच. आणि मग हा जो पॉइंट तुम्हाला इकडे छेदलेला दिसून येऊ शकतो. हा जो पॉइंट इकडे तुम्हाला छेदतोय हा पॉइंट आणि हा जो वरचा जो पॉइंट आहे ए पॉइंट त्याला एका सरळ पट्टीने जोडून घ्यायचा आपण. when we see here this point it is intersection. तर तुम्ही तिन्ही घटक बघितले तर तिन्ही घटक एकाच तुम्हाला पॉइंट म्हणून जाताना दिसतील आणि तिन्ही पॉइंट एकाच ज्याच पॉइंट म्हणून जाताना दिसतात त्यास आपण सांगू शकतो की
हे तिन्ही जे पॉइंट्स ज्यावेळेस एकाच पॉइंट मधून जातात, तिन्ही ह्या ज्या काही लाईन्स तुम्हाला दिसतात, ह्या ज्या काही रे तुम्हाला दिसत आहेत, ह्या ज्यावेळेस तिन्ही रे एकाच बिंदूतून जातात त्यावेळेस ते तीन बिंदू एक रेषीय बिंदू असतात, एक संपाती बिंदू असतात. आणि एक संपाती बिंदूला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये कॉन्करंट. म्हणजेच या ट्रायंगलचे अँगल बायसेक्टर हे कसे असतात तर कॉन्करंट असतात. आणि अँगल बायसेक्टरच्या कॉन्करंटला नाव दिलं इनसेंटर, म्हणून ह्या मधल्या पॉइंटचं नाव लिहायचं आय. आय ही कृती खूप महत्वाची आहे. आय फॉर इनसेंटर, ज्याला मराठीत आपण अंतर्मध्य म्हणतो. आणि तो अंतर्मध्य आहे. तिन्ही लाईन एकमेकांना जॉईंट एकाच बिंदूतून होतात, ही काळजी घ्या. जर तिकडे थोडंसं फरक तुम्हाला दिसला तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे की काहीतरी आपल्या आकृतीत चुका झालेल्या आहेत. दिस इज अ फिगर ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. हे त्रिकोणाच्या कोनाच्या दुभाजकाचा आपण आकृती काढली आणि एक नियम शोधला आपण. काय नियम शोधला की त्रिकोणाच्या कोनाचे तिन्ही कोन दुभाजक हे एकसंपाती असतात. एकसंपाती म्हणजेच जे तिन्ही बिंदू एकाच रेषेतून जात असतील, तिन्ही रेषा एकाच, ही तुम्हाला आकृती दिसते, आकृतीमध्ये दिसतील बघा, इकडे तुम्हाला तीन रेषा दिसत आहेत, हे एकाच बिंदूतून जाताना दिसतात. तर ह्या तीन रेषा ज्या आहेत, ह्या तीन रेषा ह्या एकसंपाती रेषा आहेत, ह्या कॉन्करंट लाईन आहेत. का कॉन्करंट लाईन आहेत? कारण त्या तिन्ही ज्या रेषा आहेत त्या एकाच बिंदूतून जातात, या ओ मधून जातात. आणि अशीच तुम्हाला कृती काही इकडे तुम्हाला दिसते. या कृतीमध्ये हे तिन्ही ज्या काही रे तुम्हाला दिसत आहेत, हे तिन्ही रे एकाच पॉइंट म्हणून जाताना दिसत आहेत. जास्त वेळ न घेता आपण दुसरी आकृती काढायला घेऊया. दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला दिलेलं या ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगलचं, ज्याला म्हणतो आपण विशालकोन त्रिकोणाचं, आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचं आहे. पहिलं या आकृतीला नावं देऊया आणि नावं देऊ आपण ती कृती करायला सुरुवात करूया. या आकृतीला नाव देऊ आपण. समजा हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट असेल एक्स, हा पॉइंट असेल वाय आणि हा पॉइंट असेल झेड. आकृतीला नावं द्यायला विसरायची नाही अजिबात. त्याच्यामुळे आकृतीमध्ये आपण काय केलं ह्या कृती कळतात. आता आपल्याला हा एक्स अँगल पण डिवाइड करायचा आहे, वाय पण आणि झेड पण. हे तिन्ही अँगलचे बायसेक्टर काढायचे आहेत. हे तिन्ही अँगलचे आपल्याला कोन दुभाजक काढायचे आहेत. आपल्या कंपासमध्ये थोडं अंतर घ्या. अंतर घेऊन ते वाय वर ठेवा. पहिला आपण वाय डिवाइड करूया, वाय बायसेक्ट करूया. वायला आपण इकडे असा एक आर्क मारून घेऊया आणि हा जो काही कंस मारलेला आहे, नंतर थोडंसं अंतर वाढवूया आपण, जे आपल्या आकृती सुटसुटीत येईल. आणि मग या खालच्या पॉइंटला नाव देऊया. हा जो खालचा पॉइंट आलेला आहे त्याला नाव देऊ आपण ए. आणि हा जिकडे जो छेदलेला बिंदू आहे त्याला नाव देऊ आपण बी. ए आणि बी हे जे बिंदू आले, हे बिंदू आल्यावरती पुन्हा हे जे अंतर आपण जे घेतलेलं आहे तेवढंच ठेवलं तरी चालेल किंवा वाढवलं तरी चालेल. हे ए वर ठेवून इकडे तुम्ही एक कंस मारायचा, आर्क मारायचा आहे, मोठा आर्क मारा, कारण की नंतर आकृतीमध्ये खूप गर्दी होऊन जाते. पुन्हा जे अंतर आहे तेवढंच घेऊन हे टोक आता कशावर ठेवायचं, बी वर ठेवायचं. आणि बी वर ठेवून हा जो आर्क मारला त्याच्यावरती असा आपण दुसरा आर्क मारूया. दुसरा आर्क मारल्यावरती हे जे पॉइंट आहेत एकमेकांना जोडतील. हे बघा इकडे तुम्हाला जॉईंट झाले दिसतील. हा जो पॉइंट आहे तो पॉइंटला मार्किंग करून घ्या. आणि मार्किंग करून घेतल्यावरती आपल्याला तो पॉइंट आणि हा जो वाय पॉइंट आहे हा एका सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचा आहे. when we joint these point and this ray in this way, याचा अर्थ इट इज अ अँगल बायसेक्टर ऑफ वाय. हा आपण वायचा अँगल बायसेक्टर काढला. आता आपल्याला पुन्हा दुसरा अँगल बायसेक्ट करायचा, तो म्हणजे झेड अँगल बायसेक्ट करायचा आहे. पुन्हा आकृती काढताना पुन्हा आपल्याला कंपास घ्यावा लागेल. हे कंपासमध्ये जे अंतर आहे ते अंतर घ्या, तेवढे तुम्हाला हवं तेवढं अंतर घ्या. त्या अंतरावरून हा जो झेड पॉइंट आलेला आहे तिकडे तुम्हाला टोक ठेवावं लागेल. अँड मार्केट हिअर, इकडे तुम्हाला असं मार्किंग करावं लागेल. हे मार्किंग करून झाल्यावरती त्या आलेल्या पॉइंटला नाव देऊया आपण, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. समजा ह्याचं नाव असेल सी आणि ह्याचं नाव असेल डी. तर आता सी आणि डी वन आपल्याला पुन्हा आर्क मारायचे आहेत. पुन्हा कंपास घ्या. कंपास नंतर मी थोडं वाढवतो. आणि मग हे सी वरनं इकडे तुम्हाला एक असं आर्क मारायचा आहे, कंस मारायचा आहे. हा सीचा आर्क आलाय. आणि पुन्हा डी वर ते हे पॉइंट ठेवायचं आहे. डी वर पॉइंट ठेवून पुन्हा इकडे तुम्हाला असा आर्क मारायचा आहे. बघा हे दोन्ही आर्क एकमेकांना छेदतात आणि दोन्ही आर्क म्हणजे कंस जे एकमेकांना छेदतात त्यावेळेस आपल्याला आकृती राईट येऊ शकते. जर छेदत नसतील तर पुन्हा आपल्याला
माप कमी जास्त करून करावं लागेल, त्याच्यामुळे मोठे आर्क मारा आणि सुटसुटीत काढण्याचा प्रयत्न करा. इकडे हा मार्किंग पॉईंट केला, पण पॉईंट जोडलेला आहे तो, आणि झेड आणि इकडूनचा हा जो पॉईंट आहे तो आपण असा सरळ वाढवूया. हा सरळ वाढवल्यावरती हा जो अँगल बायसेक्टर काढलेला आहे, इट इज अँगल बायसेक्टर ऑफ झेड. बघा झेडचे 2 तुम्हाला अँगल बायसेक्ट झाले दिसून येऊ शकतील. म्हणजे आपण 2 अँगल बायसेक्टर काढले, 2 कोन दुभाजक काढले. आता तिसरा आपण कोन दुभाजक काढायचा आहे, तो म्हणजे वायचा. वायला पण कृती तीच करायची आहे. पहिल्यांदा अंतर कमी घ्या आणि कमी घेऊन एक्स वरती, आता एक्सचा आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा आहे. एक्स वर ठेवून इकडे आपल्याला काय करावं लागेल, आर्क मारावं लागेल. आर्क मारून झाला नंतर हे जे 2 पॉईंट आलेले आहेत त्या पॉईंटला नाव देऊ आपण. हे 2 पॉईंट आहेत, त्या पॉईंटला नाव द्या. याचं नाव असेल ई, ह्याचं पॉईंट नाव असेल एफ. हे ई आणि एफ जे ते ई आणि एफ याच्यावरून आपल्याला आता पुन्हा आर्क मारायचे आहेत. पुन्हा जे अंतर घेतलेलं तेवढंच अंतर घेतलं तरी चालेल, वाढवलं कमी केलं तरी चालेल. इकडे मी आर्क मारतो आणि एफ वर पॉईंट ठेवून इकडे आर्क मारतो. आर्क कुठून मारायचे, कंस कुठून मारायचे हे जर कळालं की तुम्हाला आकृती काढायला सोपी जाईल. आणि इथं आकृती सुटसुटीत काढा. आणि हा जो पॉईंट आलेला आहे, हा पॉईंट आणि वरचा जो हा एक्स पॉईंट आहे तो एकमेकांना सरळ लाईनीमध्ये जॉईन करून घ्या, जोडून घ्या. इफ यू जॉईन दिस 2 पॉईंट, ज्यावेळेस हे दोन्ही पॉईंट आपण एकमेकांना जॉईन करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं, when this point x point and this point joining, after that this point is coming from, हा जो रे आपण काढलेला आहे, हे तिन्ही पॉईंट बघा, तिन्ही कोन दुभाजक, तिन्ही अँगल बायसेक्टर. वायचा पण अँगल बायसेक्टर, झेडचा पण अँगल बायसेक्टर अँड एक्सचा पण अँगल बायसेक्टर. ह्या तिन्ही कोनांचे कोन दुभाजक एकाच बिंदूतून जातात. आणि म्हणून आपण सांगू शकतो, गुणधर्म शोधू शकतो की त्रिकोणाच्या कोनाचे तिन्ही कोन दुभाजक कसे असतात तर एकसंपाती असतात. 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. हे कॉन्करंट असतात. मग असे आपण शिकलो कॉन्करंटचा अर्थ की एकाच बिंदूतून 3 लाईन जाणं गरजेचं आहे, 3 पेक्षा जास्त, त्याला आपण कॉन्करंट असं म्हणू शकतो. आणि ह्याला इनसेंटर असे म्हणतो. त्याला मराठीत नाव दिलेलं आहे अंतर्मध्य, म्हणून याला आय नाव दिलेलं आहे. तुम्हाला पुढच्या इयत्तेमध्ये याच्यावर आधारित तुम्हाला एक इन सर्कल काढावा लागतो, बाहेरचा सर्कल काढावा लागतो. ह्या गोष्टी पुढच्या इयत्तेमध्ये आहे. त्यामुळे आताची कृती व्यवस्थित समजून घ्या. कुठून कसे कंस मारायचे हे खूप महत्वाचे आहे. त्याच्यामुळे ती कृती कशी केली आपण ते अंडरस्टँड करून घ्या, मराठी मीडियमच्या मुलांनी देखील आणि सेमी इंग्लिशच्या मुलांनी देखील. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नेहमीच भेट द्या. आणि खालील दिलेल्या लिंकमधला अभ्यास तुम्हाला सोडवायचा आहे तो मला सोडून पाठवा. धन्यवाद.